तर आज आम्ही चाललेलो काल्हेरगावच्या यात्रेला आणि तेवढ्यात आलं हे वादळ वार आणि इथून आम्ही रिटर्न घरी पण जाऊ शकत होतो, पण नाही, वी आर जिद्दी. आणि आम्ही इको मध्ये बसून काल्हेरला निघालो आणि तेवढ्यात भरमसाठ पाऊस यायला स्टार्ट झाला. पण बोलले होते ना वी आर जिद्दी, म्हणून आम्ही काल्हेरला आलो, पालखी सुद्धा पाहिली, दर्शन घेतलं. त्यानंतर नशीब मला एक भाजीवाल्याची गाडी दिसली आणि मी तिथे थांबले, कारण की बाहेर खूप जास्त पाऊस चालू होता. जर मी ढोल ताशाचा आवाज ऐकला ना तर माझे पाय ना जागेवरच राहत नाही, मला लगेच नाचायचं मन. पण आज मी मम्मी सोबत आले होते तर तिने माझा हात पकडला आणि घरी जाण्यासाठी निघाली. आणि जाता जाता मी रस्त्यात बघितले हे क्यूट बलून आणि ही व्हाईट शुभ्र चप्पल ना मी काही दिवसांपूर्वीच घेतलेली आणि आज पावसामुळे ना ती पूर्ण चॉकलेटी झाली. आणि इथे माझी मम्मी स्वतःसाठी मंगळसूत्र बघते आणि आम्हाला बोलली का काय नाही घ्यायचं जत्रेतून, चला घरी खूप पाऊस आहे म्हणून. पण हा पाऊस पण बिनबुलाया मेहमानसारखा का बरसतो? बिचारांचं एवढं नुकसान झालं ना जत्रेमध्ये. थोड्या वेळासाठी ना पाऊस हा थांबला होता, पण आम्ही जशी जत्रेमध्ये एंट्री केली ना तसंच परत बरसायला लागला. आणि त्यात मला हे कळत नव्हतं की मी हसू की रडू, कारण की एवढं नुकसान झालंय त्या माणसांचं आणि मी अपेक्षा ठेवून जत्रेत आले होते की मस्त